कवीला जाणाऱ्या पोरानं उत्तर दिलं, बाबा माझी आई मेली म्हटला, माझा बाप मेला म्हटला, माझी आई वारली महाराज, माझा बाप वारला, माझी आई जर जिवंत असती, माझा बाप जिवंत असता तर तुमच्या गाडीला कशाला हात केला असता बाबा, पोटात अन्नाचा कण नाही बाबा, भूक लागली मला. बापजी बाबाने त्या ठिकाणी आमच्या नवनाथ बाबाने 20 रुपये काढले, जा वडा घेऊन ये म्हटले. नको बाबा 20 रुपये, असे लई लोक येतात, लई लोक देतात पैसे बाबा, पण पैसे घेऊन करू काय बाबा, जेवढा आई प्रेमानं द्यायची ना, बाप जवळ करायचा ना या जगात कोणीच नाही हो बाबा. म्हटलं बघ ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय आहे, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय आहे, ज्याला डोळा नाही ना त्याला विचारा डोळ्याची किंमत काय आहे. तसे या वागचौरे कुटुंबामधनं 2 माय गेल्या आहे, त्या आईन त्या ठिकाणी त्या लेकींना विचारा, त्या लेकरांना विचारा, आई गेल्याचं दुःख काय आहे. इस दुनिया में कौन सी चीज है यहाँ नहीं मिलती, अरे सब कुछ मिलता है लेकिन माँ बाप नहीं मिलते महाराज. या जगाच्या बाजारमध्ये गाडी मिळेल, माडी मिळेल, पैसा मिळेल, दागदागिने, संपत्ती, इस्टेट, जहागिरी, प्रॉपर्टी सर्व काही मिळू शकतं, पण एकदा का जन्मदाती आई गेली ना, एकदा का जन्मदाता बाप गेला ना, या जगामध्ये 2 गोष्टी कधीच मिळत नाही महाराज. एक वेळेला बायको मेली तर दुसरी बायको करता येईल महाराज, एक वेळेला मुलगा मेला तर दत्तक मुलगा घेता येईल, पण जिनं 9 महिने 9 दिवस कुशीमध्ये वागवलत ना, हाडाचा पेंड करून रक्ताची शाई करून काबड कष्ट केलेत ना, जी निस्वार्थपणाने लेकरावर प्रेम करत राहिली, स्वतः ओल्यावर झोपली पण लेकराला सुक्यावर झोपवलं ना, ती आईचं प्रेम या जगामध्ये कधीच. सबसे बडी है माँ, हो माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, ओ माँ, सबसे बड़ी है माँ. माँ से बड़ी करी कोई नहीं है, माँ से बड़ी करी कोई नहीं है, माँ से बड़ी करी कोई नहीं है. माँ हो माँ से बड़ी करी, माँ से बड़ी करी कोई नहीं है, माँ से बड़ी करी कोई नहीं है. माँ देती है दुआ रे पगले, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सर्वात मोठी आणि सर्वात शक्तिशाली जर या जगामध्ये कोण असेल तर ती आई आहे. ज्या दिवशी लेकरापासून बाजूला होते, लेकरापासून निघून जाते ना माय देवाच्या घरी, त्या दिवशी ते लेकर वनवासी झालेले असते. आज कळेल महाराज, ज्याला आई नाही ना त्या लेकरांकडे बघा, अरे किती वयाचा झालेला व्यक्ती असू द्या, किती वयाची माय माऊली बसलेली असू द्या, पण आई जर आठवली ना डोळ्यासमोर, अरे डोळ्यातले थेंब जागेवरती थांबत नाही दादा. जसा पावसाचा थेंब एखाद्या ढेकळावर येतो आणि तो ढेकूळ विरघळून जातो, तसं आईचं नाव घेतलं तर काळजाला स्पर्श होतो. त्याचं कारण असं आहे महाराज, आईसारखी या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ व्यक्तीच नाही हो. आज माझ्या समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी आहे, लेकीचं माहेर कुठपर्यंत असतं सांगू? जोपर्यंत लेकीच्या माहेरमध्ये म्हातारी आई जिवंत आहे तोपर्यंत लेकीचं माहेर आहे. ज्या दिवशी लेकीच्या माहेरमधली म्हातारी आई गेली ना, त्या दिवशी लेकी वनवासी झाली गड्या. अरे जोपर्यंत यायची माहेरला तोपर्यंत लेकीची पिशवी कधी रिकामी पाठवली नाही, ती आई असते गड्या. म्हातारी झालेली आई होती, वय झालं होतं आमच्या आईचं, सांगत होती, ताईवडे चालली का ग सासल? हो गाई चालली ना, काळजी घे बर का गाई, माझ्या बापाची काळजी घे आई, जाते बर का गाई. आमची आई जोपर्यंत होती ना तोपर्यंत माहेरवरून सासरला जाताना कधी पिशवी रिकामी पाठवली नाही गड्या. कायम पिशवीमध्ये टोमॅटो द्यायची, मिरच्या द्यायची, बटाटे द्यायची, सांगायची तावडे जा बर का. आई
मी प्रत्येक वेळी तुला म्हणायचे ना ग, ए आई माझ्या सासरमध्ये लय पैसा आहे ग, नको मला ग आई. आई मला बाबा बोलायचे, आई माझे बाबा म्हणायचे ग तावडे सासरला चाललीत ना, माहेरची पिशवी कधी रिकामी घेऊन जायची नाही सासरला. ए आई नको आई मला पिशवीमध्ये टोमॅटो मिरच्या डाळ्या ग. ए आई परत ये ना ग आई मला भेटायला ये आई. अगं कशाला गेलीस गाई, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागविले तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागविलं तुझ्या या बाळाला. ओ कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागविल तुझ्या या बाळाला बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागविलं तुझ्या या बाळाला. ओ 9 महिने 9 दिवसाची वारी तू कशी ग केली. 9 महिने 9 दिवसाची वारी तू कशी ग केली. सोडून गेली ग आई ग, आई ग, सोडून गेली तुझ्या या लाडक्याला. कोण वागविल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागविल तुझ्या या बाळाला. ज्याची आई स्वर्गाला निघून गेली ना महाराज, त्याला विचारा आईची कणवळा काय असतो. आई म्हटलं, बाप म्हटलं का दादा, माझ्या डोळ्यातले अश्रू थांबत नाही. त्याचं कारण असं आहे, मी पंचकृषीतला एकमेव कीर्तनकार असा असेल दादा, किंवा असेल अनेक कीर्तनकार नाही माहिती मला. मी कीर्तनामध्ये दादा दररोज कीर्तनात सांगतो दादा, माझ्या कीर्तनात मला 1 रुपया नाही दिला पाकिटामध्ये भरून तरी चालेल दादा. जगाला आई सांगायची, जगाला बाप सांगायचं, आपल्या आई बापाला वाळीत टाकायचं, ही परंपरा माझ्याकडे नाहीये. माझ्या कीर्तनाची तारीख घ्यायची असेल ना दादा, अनेक लांबून लांबून लोक येतात, माझ्या घरी यावं लागतं, माझ्या आई बापाच्या समोर बसावं लागतं, तरच मी कीर्तनाची तारीख देतो, नाही तर अन्यथा कीर्तनाची तारीख सुद्धा देत नाही. अरे जगाला आई सांगायची, जगाला बाप सांगायचं, आणि आपल्या आई बापाचा छळ करायचा. हे कोणी सांगितलं महाराज? आई बापाला सांभाळा, आई बापाची सेवा करा दादा. डोळ्यातून पाणी या करता येतं बापजी बाबा, नवनाथ बाबा, शिर्के महाराज बाबा, या करता येतं पाणी डोळ्यातून. माझी आई आजारी असते बरं का. मी कीर्तनाला जाताना, प्रवचनाला जाताना बाबा माझ्या आईला नाही तर माझ्या बापाला पुढं बसवतो कीर्तनात, तर कीर्तन करतो, नाही तर कीर्तन करत नाही. लोकाला आई सांगायची, लोकाला बाप सांगायचा, मी माझी आई कीर्तनात सांगतो दररोज. माझी आई जर कीर्तनाला निघालो ना, मी अंथरुणामध्ये कधी झोपलेले असेल किंवा बसलेले असेल ना, मला म्हणते, भाऊ लवकर येत जा बरं का, काळजी घेत जा बरं का. अरे वेळेवर येत जा, वेळेवर जा, त्या ठिकाणी काळजी घेत जा. मी तिला रागवतो, म्हणतो, अगं आई, अगं असं का बोलते ग, कधी उशीर होतो, कधी वेळ लागतो राजा, जोपर्यंत तुझी आई जिवंत आहे ना म्हणती, तोपर्यंत सांगेल तुला वेळेवर येत जा, काळजी घेत जा, मायेनं विचारपूस करेल. ज्या दिवशी तुझी आई खंबीरपणानं उभी राहिलेली आई, ज्या दिवशी तुझी आई मरेल ना महाराज, त्या दिवशी तुला आई म्हणणारे या जगात कोणी राहणार नाही रे. अरे तुला 1000 मित्र असतील, लाखो मित्र असतील, लोक येतील तुझ्या जवळ, बसतील, उठतील, पण मायेनं तुझ्या डोक्यावर हात फिरवणार ज्या दिवशी आई जाईल ना राजा, त्या दिवशी तुला आई म्हणणारे या जगात कोणी राहणार नाही दादा. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार फिटणार नाही. हो आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही गे, अनमोल जन्म दिला के आई तुझे उपकार फिटणारी नाही, अनमोल जन्म
आयुष्यामध्ये महाराज आम्ही किती जन्म घेतले तरी आमच्या आईचा उपकार कधी विसरू शकत नाही महाराज, किंवा आईचा उपकार फेडू शकत नाही. किती प्रेम करते आई सांगू तुम्हाला. लोक म्हणतात काय केलं आईनं आमच्या करता. अरे आ म्हणजे आत्मा, आई म्हणजे ईश्वर, दोघांचं मिळतं आई. आई म्हणजे आंधळ्याचा डोळा, लंगड्याचं पाय, वस्त्राची काय, माईचं भंडार, जणू काही निसर्गाचा स्पर्श म्हणजे आई असतं. आई म्हणजे मंदिराचा कळस, अंगणातील पवित्र तुळस, भजनात गुणगुणावेश लाईबंद टाळी म्हणजे आई असतं. लोक म्हणतात काय केलं आईनं आमच्या करता. सांगू तुम्हाला दादा, आपलं कळस नावाचं गाव आहे. कळसच्या स्टँडवर गेलात ना नवनाथ बाबा, त्या ठिकाणी स्टँडवर गेलात ना, एखादा गाळा भाड्यानं घ्यायला ठरलं ना, तो महिन्याच्या त्या ठिकाणी महिन्याच्या जबाबदारीवरती तो मालक त्या ठिकाणी गाळा आम्हाला भाड्यानं देईल. 1 महिन्याचं भाडं त्या ठिकाणी ठरवलेलं असेल, पण महिना पुरा व्हायच्या आदल्याच दिवशी तो येईल आणि म्हणून गाळ्याचं भाडं टाक दादा. अरे तुमच्या माझ्या आईनं तुम्हाला 9 महिने, मला 9 महिने 9 दिवस खुशीमध्ये वागवलं, लहानाचं मोठं केलं, पण आईनं 1 रुपयाचं सुद्धा भाडं आमच्याकडून मागितलं नाही. अरे किती श्रेष्ठ आहे आई. स्वर्गापेक्षा सुद्धा श्रेष्ठ जी आहे तिचं नाव आई आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल का स्वर्गापेक्षा श्रेष्ठ दिला आईला उपमा. अरे बघा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला जन्माला घालणारी आई यशोदा आणि देवकी डोळ्यासमोर ठेवा. प्रभू रामचंद्र अयोध्याचा राजा आहे. अरे जन्माला घालणारी कौशल्य माता डोळ्यासमोर ठेवा. अरे आईचे उपकार या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. सांगो तुम्हाला किती प्रेम करते आई आणि लेकरावर काय नात असतं. लेकराला लहानपणामध्ये ज्या दिवशी आई निघून जाते ना सोडून, फार कठीण प्रसंग होत असतो बाबा. काल आमचं कीर्तन वडगाव पाणला होतं. आमच्या शिष्टीमवाल्या दादांकडंच होतं माझं कीर्तन काल. आणि कीर्तनाला जात असताना माईबाप, ज्याला आई नाही, ज्याला बाप नाही ना, त्यांना ऐका, कीर्तनामधून फक्त आई घेऊन जा गड्या, बाप घेऊन जा. नाही नेता आलं काही कीर्तनामधून तर नेऊ नका गड्या, पण ऐका फक्त आई घेऊन जा, बाप घेऊन जा. किती श्रेष्ठ असते बाबा. त्या ठिकाणी गोपाळे दादा, आम्ही चाललो होतो कीर्तनाला आणि त्या ठिकाणी 6वीला जाणारं एक पोरग स्टँडवर उभं होतं. आमच्या तळेगावच्या स्टँडवर 6वीला जाणारं पोरग उभं होतं. त्यानं माझ्या गाडीला हात केला आणि मी गाडी थांबवली. आमचे नवनाथ बाबा गाडीमध्ये बसले होते. बाबांना विचारलं त्या पोराने, बाबा मला येऊ देता का हो. मी काच खाली केली. मी त्या लेकराला विचारतो होतो, राजा अरे कुठे जायचंय तुला. तो म्हणत होता, बाबा मला ती गावला जायचंय हो. म्हटलं कुठे गेला होता बाबा. म्हणे सहलीला गेलो महाराज, सहलीला गेलो होतो. म्हटलं बाकीचे मित्र कुठे आहे. तो सांगत होता, बाबा प्रत्येकाची आई आली हो, प्रत्येकाचा बाप आला हो. प्रत्येकाची आई आली, प्रत्येकाचा बाप आला. प्रत्येकाची आई, प्रत्येकाचा बाप त्या लेकराला घेऊन गेला बाबा. म्हटलं राजा तुझी आई कुठे, तुझा बाप कुठे आहे. त्या 6वीला जाणाऱ्या पोरानं उत्तर दिलं, बाबा माझी आई मेली म्हटला, माझा बाप मेला म्हटला. माझी आई वारली महाराज, माझा बाप वारला. माझी आई जर जिवंत असती, माझा बाप जिवंत असता, तर तुमच्या गाडीला कशाला हात केला असता बाबा. पोटात अन्नाचा कण नाही बाबा, भूक लागली मला. बापजी बाबाने त्या ठिकाणी आमच्या नवनाथ बाबाने 20 रुपये काढले, जा वडा घेऊन ये म्हटले. नको बाबा 20 रुपये. असे लई लोक येतात, लई लोक देतात पैसे बाबा, पण पैसे घेऊन करू काय बाबा. जेवढा आई प्रेमानं द्यायची ना, बाप जवळ करायचा ना, या जगात कोणीच नाही हो बाबा. म्हटलं बस गाडीमध्ये दादा. म्हटलं राजा अरे मग तुला सहलीला जायला पैसे कुठून आणले, कोणी दिले रे. तो म्हटला, बाबा लई लोकांकडे पैसे मागितले पण कोणी मदत नाही केली हो. 7 दिवस झाले बाबा गौंड्याच्या हाताखाली कामाला गेलो, पाय फुटले बाबा माझे. बघा ना पाय फुटले बाबा, कष्ट करू करू पाय फुटले. मला फक्त एक उत्तर द्या बाबा, माझी आई जर या जगात जिवंत असती, माझा बाप या जगात जिवंत असता, तर लेकराला कुठे सिमेंटच्या कामाला जाऊ दिलं असतं का हो बाबा. लई लोक येतात, शेजाऱ्या पाजारच्या बाया येतात तर म्हणतात, काळजी करू नको भाऊ, मी तुझ्या आईसारखी रे. काळजी करू नको बाळा, मी तुझ्या बापासारखो आहे रे. सांगा ना महाराज, कोणी आईसारखं होतं का हो, कोणी बापासारखं होतं का हो. कोणीच कोणाचं नाही या जगामध्ये माई बाप, कोणी कोणाचं नाही आहे. फक्त एकटा जो जीव आहे ना, तो एकटा सदाशिव जीव आहे बाबा. वाटतं आम्हाला लई आमच्या प्रेमाची माणसं, लई जवळची आहे महाराज. फक्त वेळेपुरती स्वार्थी माया जाळात गुंतलेली माणसं आहे. या जगात कोणी कोणाचं नाहीये गड्या. नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी. ओ नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी.
राहिले तुटतील धागे दोरे नाही नाही कुणाचे नाही रे नाही या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही आहे. या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही आहे. सर्व मायाजाळात गुंतलेली मंडळी महाराज. कोणालाही वाटत नाही याचं चांगलं व्हावं. एखादा पुढे चालला का लोक मागं ओढणारी फार या जगामध्ये आहे. म्हणून सांगेल महाराज, आई जोपर्यंत आहे, बाप जोपर्यंत आहे, त्यांचा थुंका बाहेर यायला लागला म्हणून त्यांची लाज वाटू देऊ नका. अरे पाठीमागे वळून बघा. अरे खंद्या करण्याचं काम केलं, नांगरण्या करण्याचं काम केलं, कष्ट करण्याचं काम केलं. कीर्तनातून पहिल्यांदा सांगितलं, ज्ञानोबाराय तुकोबराय सांगायला लागलो तर वेळ आपल्याकडे कमी पडेल असं चिंतन होतं. फक्त मला आज आमच्या पांडे दादा म्हटले, महाराज आई सांगा तुम्ही कीर्तनामधून. म्हणून आई आणि बाप सांगतोय. आतापर्यंत आई सांगितली, 1 मिनिटात बाप सांगतो. आणि हा विधी का करावा लागतो संपूर्ण गरुड पुराण तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. विठ्ठल विठ्ठल माता भगिनी, आई जगामध्ये श्रेष्ठ सांगितली. जेवढी आई श्रेष्ठ आहे तेवढा हा म्हातारा झालेला बाप सुद्धा श्रेष्ठ आहे. आज काळाची गरज जर काय असेल तर आई बाप सांगण्याची गरज आहे. कारण वृद्ध आश्रमात गेलो बाबा की म्हातारे झालेले लेक, म्हातारे झालेले माणसं, वयस्कर बाबा आजी दिसते आणि रडताना त्यांचा रडू आवरत त्या ठिकाणी डोळ्यातून पाणी येताना आपल्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही. त्याचं कारण असं आहे का आईनं आणि बापानं लहानाचं मोठं करायचं, विश्वामध्ये भरारी घेऊन दाखवायची. आम्ही आई बापाच्या याच्यावरती पैशावर मोठे व्हायचं आणि आमचा पैसा आल्यावर आई बापाच्या कमरात लाथा घालायच्या. एक लक्षात ठेवा दादा, जैसी करणी वैसी भरणी. गहू पेरला तर गहू चुगवणार आहे, बाजरी पेरली तर बाजरी चुगवणार आहे. जसं कर्म कराल ना दादा तसा जगाचा मालक, ब्रह्मांडाचा चालक वरती वही आणि पेन घेऊन बसलाय दादा. म्हणून कर्म चांगलं करण्याचा प्रयत्न करा. माता भगिनी म्हणतील, महाराज तुम्ही आई सांगितली हो, तुम्ही बाप नाही सांगितला का? ऐका, इथे बसलेला संपूर्ण बाप माझ्या समोर आहे ना. एकही बाप असा नाही का त्या बापाला मुलगी नसेल अथवा त्या ठिकाणी बाबा नसेल, असा एकही बाप नाही. प्रत्येक बापाला मुलगी बाबा. बाप म्हणजे मुलीचं आणि बापाचं फार अतूट नातं असतं. तुमच्यावर सर्वात जास्त मायेची त्या ठिकाणी मायेची सावली करणारा या जगामध्ये जर कोण असेल तर तो बाप आहे. अरे हा बाप कधी रडताना पाहिला नाही, रडत नाही दादा. आंघोळीच्या कधी दाढीचा साबण संपला असेल तर आंघोळीच्या साबणीनं दाढी करतो. अरे आंघोळीची नसेल तर कपड्याच्या दाढीनं साबण करणार त्या ठिकाणी बाबा. दाढी करणारा बाप, कपड्याच्या साबणीनं दाढी करणारा बाप सुद्धा या जगामध्ये आहे. अरे भाजीला काही नाही म्हणून पाण्यात भाकर चुरून खातो, पण आयुष्यभर लेकराच्या हिताकरता आयुष्य जोपासतो तो बाप असतो. वरच नाही रडला. मुली म्हणता आमचा बाप आम्ही रडताना पाहिला नाही. अरे तो रडत होता पण कधी दिसलाच नाही. पण एका वेळेला रडला महाराज, एका वेळेला नाही रडला. ज्या दिवशी त्या मुलीचं लग्न लागलं ना, 5 पक्वान्नाचं जेवण केलं, गावकरी वारकऱ्याला जेवू घातलं आणि महाराज मुलगी सासरला निघाली. बाप शोधत होती, माझा बाप कुठे आहे, माझा बाप कुठे आहे, माझा कणवाळू बाप कुठे आहे, माझा स्वाभिमानी अभिमानी बाप कुठे आहे. माझा बाप दिसत नाही. आई जवळ गेली. आई अपंग होती. आईला म्हणत होती, आई माझ्या बापाला कधी टाकून बोलत जाऊ नको. माझ्या बापाला वेळच्या वेळेला गोळ्या देत जा. माझ्या बापाची काळजी घेत जा बरं का ग आई. लई कष्ट केले माझ्या बापानं. अगं भूक माझ्या बापाला लागत होती, जेवण आपल्याला होतं. काठी आई बापाच्या पायाला टोचायची, चप्पल आपल्याला होती ग आई. आयुष्यामध्ये काही नाही कमवलं माझ्या आई. माझ्या बापानं फक्त एक गोष्ट कमवली ग आई, मार्गदर्शन आणि चांगलं कर्म बापाने शिकवलं ग आई. माझ्या बापानं, माझ्या बापाची इच्छा आहे ग आई. आता मी सासरला चालले आई. माझ्या बापाला वेळच्या वेळेला पाणी उतरून देत जा आंघोळीला. माझ्या बापाची काळजी घेत जा. माझ्या बापाच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ देऊ नको. 2 दिवसानं मी फोन करत जाईल माझ्या आई. माझ्या बापाची विचारपूस करेल, तुझी विचारपूस करेल. जाते बरं का ग आई. आई सासरला जाईल आई. मी कामाला लागणारे आई. पैसेवाला नवरा भेटलाय आई. आई तुला येताना नवी नवी साडी आणील बरं का ग आई. आई म्हटली, तावडे मला नवी साडी नको, माझ्या ताईचं कल्याण झालं याच्यातच मला आनंद आहे. महाराज लग्न लागलं, मुलगी आई जवळून बापाला शोधत निघाली. शोधायला निघाली. बाप शोधताना दिसत नव्हता, सापडत नव्हता. शेजारच्या पुरीजवळ गेली. सांगत होती, तावडे माझा बाप पाहिला का ग? जा ना ताई, जा जा. अगं हॉलच्या पाठीमागे एका डांबाला धरून रडतोय तुझा बाप. नाही रडला म्हणत कधी, नाही झुकला. 6 महिने झाले पोरगा मेला त्या बापाचा. तुझा भाऊ मेला पण बाप रडला नाही. आज रडतोय तुझा बाप. जा जा तुझ्या बापाला जाऊन भेट. मुलगी पळत गेली. बापाला मिठी मारली. बापाला म्हणत होती, बाबा तुमच्यावर कर्ज झालं म्हणून रडता का? पहाडासारखा बाप खाली बसला. बायकोचा हात हातात धरला. सांगत होता, तावडे या आई बापावर कर्ज झालं म्हणून रडत नाही ग. का रडता बाबा?
आमची सोनुली आता क्षणात परक्याची होणार आहे तावडे. फक्त एक बापाची इच्छा आहे ग. काय हो बाबा, काय इच्छा आहे नेमकी तुमची? बाबा कर्ज झालं ना तुमच्यावर रडताना. बाप म्हटलो नाही ग तावडे. तावडे एका गोष्टीचा लई आनंद आहे. ऐक ना ताई, काय अगं या जगामध्ये फक्त कन्यादान करण्याकरता बाप लागतो ना. हा कन्यादान निभावण्याकरता बाप तुझ्या पुढे उभा आहे, याचा लई आनंद आहे. पण एक गोष्ट तुझ्या बापाची एक तळमळीची इच्छा आहे ग. आयुष्यामध्ये आईनं बापानं काटे कुठे पाहिले नाही ग. आयुष्यामध्ये कोणती गोष्ट कमी पडू दिली नाही तावडे. चप्पल लागली तर चप्पल घ्यायचा, ड्रेस घ्यायचा. अरे फाटलेलं बनेल अंगावर घातलं असेल, फाटलेली अंडरवेअर घातली असेल बाबा महाराज. पण कधी या बापानं दुःख व्यक्त करू दिलं नाही. बाबा काय इच्छा आहे तुमची सांगा ना. जाताना प्रत्येक लेकीला बाप सांगतो, आई सांगते तावडे सासरला चाललीत ना, तुझ्या सासरची तक्रार या गरीब आई बापापर्यंत येऊ देऊ नको. बापजी बाबा 99% माता माऊल्या अशा बसल्या आहे का सासरवाले लोक लई टाकून बोलतात गाड्या. असं वाटतं पिशवी भरावं आणि माझ्या बापाच्या आईच्या घरी जाऊन राहावं. पण विचार मनात येतो, जर मी माझ्या बापाच्या घरी गेले, माझ्या बापाच्या आईच्या घरी गेले, सासरची तक्रार माझ्या आई बापाला सांगितली, 2 वर्ष जादा जगणारे माझे आई बाप मरतील. म्हणून मुलगी आयुष्यभर आपल्या बापाची मान भाऊबंधांमध्ये, नातेवाईकांमध्ये, समाजामध्ये उंचवते. हे मुलीचं बापाचं नातं असतं, लेकीचं आईचं नातं असतं. पण या नात्याला कधी तडा जाईल असं जीवनामध्ये कधी बापे स्वाभिमानी बन बाप खरी कणा. त्याच्या काळे जाते सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप घराचा तो पाया, बाप घराचा तो पाया, आईकडे सजावे. जेव्हा खचे तो न पाया, तेव्हा कोसळते घरा. बाप स्वाभिमानी बना बाप कणे खरी कणा. त्याच्या काळे जात सुद्धा लाजाळूची संवेदना, लाजाळूची संवेदना. लाजाळूची संवेदना. बाप स्वाभिमानी असतो, बाप अभिमानी असतो. म्हणून त्या बापाच्या आईच्या डोळ्यात कधी अश्रूची धार येऊ देऊ नका, कधीच धार येऊ देऊ नका. काही लोकांनी बाबा आता यूट्यूबला आम्ही तो व्हिडिओ बघितला, काहींनी माझ्या कार्यक्रमाचा 12 तारखेच्या हर्षल दादा आम्ही एक उपक्रम असा केला, बाबा लेकराची आई जाते ना, त्या लेकराच्या अनाथ लेकरांकरता मी आता ठरवलंय माई बाप, जे अनाथ लेकरं असतील परिसरामधले त्यांना वह्या घेऊन द्यायच्या, पुस्तकं घेऊन द्यायचे, वह्या दप्तरं घेऊन द्यायचे. त्यांना काही अडी अडचण असतील तर मदत करायची. आपल्या पाकिटातून काहीतरी 2 रुपये त्या लेकरांना, अनाथ लेकरांना जावं म्हणून आमच्या बापजी बाबा, नवनाथ बाबा आम्ही सगळ्यांनी संकल्पना केली. आणि आमच्या गावाला एक प्रसंग असा घडला महाराज की आता 1 महिन्यापूर्वी एक माय माऊली मरण पावली. बरं का, ऐका, आई गेल्यानं लेकरं कशी वनवासी होतात माझ्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे बाबा. लेकराची माय गेली माय, आणि मी सावळी विहीर नावाचं गाव आहे, दशक्रियाविधी आटपून आलो आणि अंतविधी थांबला होता. आणि अंतविधीमध्ये त्या ठिकाणी बाबा मी कपडे बदलवले, अंतविधी करता त्या ठिकाणी गेलो. दादा गेलो असताना बाबा ते लेकरू त्या आईच्या त्या ठिकाणी बाबा उशेला बसलं होतं. बरं का बापजी बाबा, उशाला बसलो होतं. मांडी शिर्के बाबा मांडी दिली होती त्या लेकरांना, आपल्या आईला मांडी दिलेली होती. त्यानं मला बघितलं, मी गाडीतून खाली उतरलो. ते लेकरू छोटंसं 5वीला जाणारं पोरग जसं आईची मान खाली ठेवली आणि जसं पळत आलं तसं माझ्या कमरेला येऊन बिलगलं, लटकलं आणि मला सांगत होतं, बाबा ए बाबा, अरे बघ ना रे, तू कीर्तन करतो, प्रवचन करतो ना, तुझा भगवंत किती बेकार आहे बघ. अरे माझी आई मेली, बघणारे माझी आई मेली, माझ्या आईला उठव ना माझ्या आईला. अरे जाताना म्हटली होती राजा मी नीट झाले का तुला नवी सायकल घेईल रे, अभ्यास करता वह्या पेन पुस्तकं घेईल रे. बाबा मला लय अभ्यास करायचा रे, मला लय अभ्यास करायचा, लय मोठं व्हायचं रे. पण आई मेली रे माझी, आता कोण मला पुस्तकं घेणार, कोण वह्या घेणार रे? सांग ना बाबा, या जगात आई नाही रे मला, आता भूक लागेल मला, जेवण कोण देणार रे, कोण देणार जेवण? त्याला मी हात घेतला त्याचा, म्हटलं राजा काळजी करू नको, आमच्या बापजी बाबा नवनाथ बाबांच्या साक्षीनं त्याला मी आता 12 तारखेला नवी सायकल दिली. त्याला सांगितलं तुला वह्या लागल्या तर वह्या घे भाऊ, पुस्तकं घे, पण रडू नको. आता बाबा बापजी बाबा काल परत तो माझ्या घरी आला आणि एकटा सोप्यावरती रडत होता आणि म्हणत होता, बाबा अरे लई घराजवळ लोक येतात रे, आजूबाजूला लोक येतात रे, पण रात्र झाली, दिवसभर नाही वाटत आईची आठवण येत, पण रात्र झाली का जवळ घ्यायची रे, ताटातला घास आधी तोंडात भरवायची आणि नंतर
अगोदर मला घालायची रे आणि नंतर ती आई खायची माझी आई. कधी येईल रे, कधी येईल रे राजा. तशी अवस्था या वागचौरे कुटुंबाची झाली आहे. दोन माय या कुटुंबाच्या निघून गेलाय. कशी काळाची चाहूल आली, कुटुंब पोरक करून गेली हो. कशी काळाची चाहूल आली, बाग फुलांची करपून गेली. कस विपरीत घडलं सार होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार. कशी काळाची चाहूल आली, बाग फुलांची करपून गेली. कस विपरीत घडले सार होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार. हे मन पिलानो खुशीत या, करीन तुम्हावर माया. हे मन पिलानो खुशीत या, करीन तुम्हावर माया. काळजातल्या ममतेची धरीन तुम्हावर छाया. काळजातल्या ममतेची धरीण तुम्हावर छाया. काय मागावं मी देवा, घर सुखाच माझ ठेवा.